मराठी, ते धडक ते धडक. लग्न बस्त्याची खरेदी करायचे आणि आपल्या प्रियजनांना दर्जेदार फर्निचर आणि भांड्यांचा आकर्षक सेट एकदम माफक दरात गिफ्ट द्यायचाय तर आता विट्यातील बालाजी फर्निचर मॉल मध्येच आपली खरेदी करा. बालाजी फर्निचर मॉल, लग्न बस्त्याचे माहेरघर. पत्ता भैरवनाथ मंगल कार्यालय, मायनी रोड, विटा. संपर्क आपल्या स्क्रीनवर. 9वी 10वी 11वी 12वी सायन्स, नीट, जेई, सीईटी, नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर 1 चा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा. इथे मिळतो नंबर 1 रिझल्ट, नंबर 1 टीचिंग क्वालिटी, 3D ॲनिमेटेड व्हिडिओ लेक्चर्स, लाईव्ह ऑर्गन बायोलॉजी वर्कशॉप, नंबर 1 इन्फ्रास्ट्रक्चर, AC, डिजिटल क्लासरूम, लायब्ररी, स्टडी रूम, एक्सपर्ट लेक्चर्स फ्रॉम वेरियस फील्ड्स, एज्युकेशनल टूर्स, एक्सक्लुझिव्ह वर्कशॉप फॉर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, ऑलिम्पियाड एक्झाम, फाउंडेशन कोर्स, लाखो रुपयांची स्कॉलरशिप आणि दत्तक योजनाही. आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा. विट्यात आमदार सुहास बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली जबरदस्त कार्यक्रम संपन्न झालाय. आमदार अनिल भाऊ बाबर युवा मंचच्या वतीने विट्यात करिअर मार्गदर्शन शिबिर संपन्न झालंय. यावेळी आमदार सुहास बाबर यांनी विद्यार्थ्यांना करिअर बद्दल जागरूक केलंय. यावेळी आपल्या आयुष्यातील अनुभव सांगत आमदार सुहास बाबर यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाबद्दल अलर्ट केलंय. तर आगामी काळात विद्यार्थ्यांच्या समस्येवर ताकदीने काम करण्याचे आश्वासन देखील आमदार सुहास बाबर यांनी दिलंय. ग्रीन हार्वेस्ट नैसर्गिक पेंडीयुक्त खत, नेचर केअरची युक्ती, रासायनिक खतांपासून मुक्ती. ग्रीन हार्वेस्ट. राजकारणात न येण्याचा निर्णय माझा पक्का होता. कधीही राजकारण यायचं नाही, आपण बिझनेस करायचा. पहिल्याच बिझनेस होती माझी. भाऊनी नेहमी, माझ्या वडिलांनी नेहमी चेष्टा केल्यानंतर मी ह्यांना रागात फक्त म्हटलं होतं तुम्हाला आमदार होऊन दाखवतो. पण 10वी झाल्यानंतर काय करायचं हे सांगायला कोण नव्हतं. पहिल्याच लेक्चरला मला कळलं की मला मॅथ्स येतच नाही. अक्षरशः पटणार नाही, पाठ करून मॅथ्स पास झालेला मी एकमेव कार्यकर्ता. अनिल भाऊंचा पोरगा, आमदाराचा पोरगा, नुसतं BSc. मग ती लाज वाटायला लागली म्हणून MBA केलं. आणि दुर्दैवानं त्या शिक्षणाचा माझ्या आयुष्यामध्ये मला कधीही उपयोग झाला नाही. की मी माझं लॉची डिग्री वयाच्या 42व्या वर्षी घेतली. तर जेव्हा मला स्वतःला कळलं की मला लॉ करायला पाहिजे होतं त्यावेळेला मी लॉ 42व्या वर्षी कंप्लीट केलं. मी तसा आमदारांच्या कुटुंबातला, म्हणजे मला राजकीय पार्श्वभूमी खूप मोठी होती, शैक्षणिक कमी होती. पण 10वी झाल्यानंतर काय करायचं हे सांगायला कोण नव्हतं. मग ऐकलं कोणाचं? मित्रांचं. सायन्सला जाऊया. सगळे सायन्सला गेलो आम्ही. पहिल्याच लेक्चरला मला कळलं की मला मॅथ्स येतच नाही. आता काय करायचं? कसा तरी अक्षरशः पटणार नाही, पाठ करून मॅथ्स पास झालेला मी एकमेव कार्यकर्ता. 11वी पास झालो. 12वीला आल्याला पहिलं काय केलं तर मॅथ्स सोडून दिलं. 12वी पास झालो आणि त्यावेळेला कळलं की माझे सगळे मित्र इंजिनिअरिंगला गेले. आता कोणाबरोबर जायचं? आणि मला त्या दिवशी कळलं की इंजिनिअरिंगला जायचं असेल तर 12वीला मॅथ्स असावं लागतो. तोपर्यंत मला माहीत नव्हतं. आणि मग आता करायचं काय? डॉक्टर व्हायची पात्रता अजिबात नव्हती. मग आता राहिलेले जो ॲव्हरेज मुलांचा जो आमचा ग्रुप होता, मार्क्समध्ये ॲव्हरेज मुलांचा, त्या सगळ्या मुलांनी निर्णय केला की BSc करूया. आणि मग आम्ही 3 वर्ष बळवंत कॉलेजला BSc केलं. BSc झाल्यानंतर परत न्यूनगंड तयार आला मनामध्ये. अनिल भाऊंचा पोरगा, आमदाराचा पोरगा, नुसतं BSc. मग ती लाज वाटायला लागली म्हणून MBA केलं. आणि दुर्दैवानं त्या शिक्षणाचा माझ्या आयुष्यामध्ये मला कधीही उपयोग झाला
नाही. मी असा निर्णय केला होता पंतकाका, माझ्या आयुष्यातला निर्णय, तर कदाचित तुम्ही पण असाल त्याला, तुम्हाला एकदाच रागात मी एकदा म्हटलं होतं, तुम्ही न भाऊ होता आणि मी ते ॲम्ब्युचं चालू केलं होतं आणि तुम्ही माझी चेष्टा करायला लागला, हे काय तर करतोय म्हणलं, गेलं ते मल्टी लेवल मार्केटिंगचं काम करतोय, असं करतोय तसं करतोय. राजकारणात न येण्याचा निर्णय माझा पक्का होता, कधीही राजकारण यायचं नाही, आपण बिझनेस करायचं. आणि पहिल्याच बिझनेस होती माझी, भाऊनी नेहमी, माझ्या वडिलांनी नेहमी चेष्टा केल्यानंतर मी ह्यांना रागात फक्त म्हटलं होतं, तुम्हाला आमदार होऊन दाखवतो, तेवढाच झालो फक्त. आणि मी जे शिकलो माझ्या आयुष्यामध्ये ते असं शिकलो, माझ्या मनामध्ये प्रचंड न्यूनगंड निर्माण केला. मी जे MBA मध्ये शिकलो ते असं शिकलो की कसा बिझनेस करू नये हे मला अगदी व्यवस्थित शिकवलं. इतकं व्यवस्थित शिकवलं की माझा स्वतःचा व्यवसाय व्हायला मला माझं 35 वर्ष उजाळवलं नाना. आणि ज्या दिवशी केला, म्हणजे माझा स्वतःचा बिझनेस करताना पाठबळ आर्थिक कमी असल्यामुळे मला पार्टनर घ्यावा लागला. माझा पार्टनर आज सांगायला हरकत नाही, अशिक्षित आहे, पण प्रचंड धाडस त्या माणसामध्ये होतं, करूया, काय व्हायचं देऊ द्या, आपण करू मिळून. आणि मला असं, मी सारखं म्हणायचो, विचार करायचो, अरे होणार का ते, प्रोडक्शन होणार का, मार्केटिंग कोण करणार, कोण परत वसुली करणार, कोणी क्रेडिट बघायचं, कोणी बँक बघायची, कोणी लोन मिळवायचं, ह्याच्यामध्ये विचार करण्यात मी 2 वर्ष घालवलं. आणि ज्या दिवशी करायचा निर्णय घेतला त्या दिवशी माझ्याबरोबर संतोष जाधव होता, मी त्याचं आज पहिल्यांदा नाव सांगतो. आणि संतोष दादांच्या बरोबर त्यांच्या वर्गातला टॉपर मुलाचा एक फोन आला त्या दिवशी, आम्ही त्या क्रशर बघायला जात असताना, अरे संतोष, तहसीलदार ऑफिस कुठं आहे? तू म्हणला, अरे एवढी मोठी प्रशासकीय इमारत आहे चौकामध्ये, मला तहसीलदार भेटतील का, कुठं बसतात? म्हणजे टॉपर मुलाचा असा प्रश्न होता की तहसीलदार कुठं बसतात त्याला माहीत नव्हतं. आम्ही क्रशर बघायला गेलो, त्यांच्याशी चर्चा केली, 3-4 पार्टनर एकत्र व्यवसाय करत होते, 10-15 कोटीचा टर्नओव्हर होता त्यांचा. माझ्या बॅक ऑफ द माइंड तो चाललं होतं की टॉपर मुलाला तहसीलदार ऑफिस कुठं आहे माहीत नाही. मी त्यांना म्हटलं, आपलं शिक्षण काय? ते 10वी नापास. 10वी नापास झालेली मुलं 15 कोटीचं टर्नओव्हर करत होती. टॉपर असलेल्या मुलाला तहसीलदार ऑफिस आम्हाला माहीत नव्हतं. जो बघायला घेऊन गेला होता तो 100-100, 200-200 कोटीची कामं करतो, कॉन्ट्रॅक्टर आहे, इनशर्ट करून, गॉगल घालून, ऑडीमधून आला होता. नाव काय कोणाचं घेणार नाही मी, दादाला फक्त कळेल कोण आहे तो. मी म्हणलं, आपलं काय, तुम्ही काय BSc होईल का? हे मला यांच्यावरच 10वी नापास. आणि मग मला प्रश्न पडला की आम्ही काय शिकवते मुलांना. आमच्या शिक्षण व्यवस्थेमध्ये टॉपर मुलांना बँकेतले व्यवहार येत नाहीत, तहसीलदार ऑफिस माहीत नाही, प्रांत ऑफिस माहीत नाही. आणि जी कसलंही शिक्षण न झालेली मुलं, आज भालचंद्र आला नाही, त्याचं नाव घेऊन मी भालचंद्र सांगणार होतो काका. आज म्हणजे माझ्याकडं यशस्वीतेचं प्रमाण खूप वेगळं आहे. मगाशी प्रतिभानं सांगितलं, मी अनेक भाषणामध्ये सांगतो, कदाचित तुम्हाला आवडणार नाही, पण माझं असं व्यक्तिगत मत आहे. मी पंचायत समिती, जिल्हा परिषदेला काम केलेला कार्यकर्ता आहे. जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये जी शिकलेली मुलं आहेत ना, कुठं वाया जात नाहीत. काय वैशिष्ट्य मला माहीत नाही, तुम्ही जर कोण शिकला असेल जिल्हा परिषद शाळेमध्ये तर मला माहीत नाही. तुम्ही शिकलाय, 2 जण शिकले, तुम्ही शिकलाय, सर शिकले. एक उदाहरण तुम्हाला सांगतो. बरोबर 1 वर्षापूर्वी शेटफळे म्हणून गाव आहे माझ्या मतदारसंघामध्ये, तिथं त्या गावातल्या लोकांनी त्यांच्या गावामध्ये MPSC मार्फत पास झालेल्या 14 मुलांचा गावाचा सत्कार ठेवला होता. जी मुलं DYSP होती, कोण तहसीलदार होतं, कोण प्रांत होतं. मी त्या 14च्या 14 मुलांशी बोलण्याचा प्रयत्न केला. त्या 14च्या 14 मुलांनी असं सांगितलं, काका, की आमच्या सगळ्यांचं प्राथमिक शिक्षण हे जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये झाले. मी SSC बोर्डला पण नावं ठेवत नाही, पण माझं थोडंसं, माझं मत CBSE आणि इंटरनॅशनल बोर्ड बाबतीत जरा वेगळं आहे. कारण तुम्ही जर कधी बघितलं, पेपर अवघड गेला म्हणून आत्महत्या करणारा आमच्या झेडपीचा पोरगा कधीच नसतो, ते मास्तरला विकून येईल. त्यात जर अडचण आली, कारण शेवटी असं आहे की समोर बसलेली किंवा सक्षमची आज 30 मुलं तुम्ही असाल तर तुमच्या वर्गातली सगळी मुलं आठवा, सगळीच यशस्वी आहेत का हो? सगळी यशस्वी नाही आहेत. सगळ्यांना जॉब आहे का? सगळ्यांना जॉब नाही आहे. तर माझं एवढंच मत आहे, मी आज
सतत काहीतरी वाचत असतो मी. आता पंतकाकांना दाखवलं, आमच्या वहिनीनं दाखवलं. आपल्या भारताचे मुख्य आर्थिक सल्लागार आहेत अनंता नागेश्वरन नावाचे. त्यांचं कालचं स्टेटमेंट असं आहे की MBA करा, सॉफ्टवेअरमध्ये जा, हा सल्ला आता जुना झाला. भारताच्या मुख्य आर्थिक सल्लागारांचा मोठा दावा, वेल्डर, प्लंबर आणि इलेक्ट्रिशियन ठरवतील भविष्यातली मागणी आणि त्यांचे ब्रँड. हे कोण सांगते? मी सांगत नाही. बरोबर एक 15 दिवसापूर्वी पेपरला बातमी होती, सांगलीच्या MIDC मध्ये, ऊन लागते 5 मिनिटात संपवणार आहे मी, सांगलीच्या MIDC मध्ये 8,500 जॉब शिल्लक आहेत. पण कामाला लोक नाहीत. आणि मला कुमार विश्वासांचे एक, त्यांनी परवाशी सहज बोलता बोलता बोलले होते की हिंदुस्तान के आगे 3 बहुत बड़ी समस्या है. एक, लोगों को काम नहीं मिल रहा है. दूसरा, काम के लिए लोग नहीं मिल रहे. और तीसरा, जिनको काम पे रखा हुआ किसी काम के नहीं है. मग ह्यात सांगण्याचा पाठीमागचा उद्देश एवढाच होता की ह्या तुमच्या शिक्षण व्यवस्थेबरोबर, मार्क्सबरोबर ह्या मुलांना जर करेक्ट काय करायचं आहे हे सांगणार जर कोण पुढं आलं आणि त्या मुलांनी मार्क्सपेक्षा जर ते स्किल त्यांच्यामध्ये निर्माण करायचा प्रयत्न केला, तर मला असं वाटतं की आमची मुलं, ह्या मुलांच्यामध्ये प्रचंड पोटेन्शियल आहे. ती मुलं इतक्या मोठ्या यशस्वीत जातील आणि ते घालवण्यामध्ये सक्षमची मला मदत व्हावी एवढी अपेक्षा मी या निमित्तानं करायला आलो आहे. दुसरं, तुम्ही पुण्यातून आलाय, तुम्हाला असं वाटलं असेल की एक 4-5 हजार मुलं असतील, असं माइंडसेट असतो. मुली लग्न होऊन जाताना तिनं कदाचित घर बघितलं नसेल तर तिला माहीत नसेल कसं घर आहे, काय घर आहे. बऱ्याचदा भ्रमनिराश घरी गेल्यानंतर होत मुलींचं. तसा तुमचा इथं होऊ शकतो. 400-500 मुलं आहेत, 10वी-12वीचीच मुलं आहेत. मी तुम्हाला आधीच सांगितलं, हा माझा पहिला प्रयोग आहे. म्हणजे तुमचा हा प्रयोग होण्यापूर्वी काल रात्री मला अनेक लोकांचे फोन आले की अहो नीटची एक्झाम चालू आहे, मुलं येणार नाही तर, पण आमची इच्छा आहे की तुम्ही हे परत घेऊ शकता का. म्हणलं मला माहीत नाही. जर तेवढ्या संख्येनं 50-100 संख्येनं जर नीटची मुलं समोर येणार असतील तर मी परत हा कार्यक्रम घेऊ शकतो. पण किमान आता ह्यातली सुद्धा किती मुलं येतील मला शंका आहे. पण ही सुरुवात आहे. सुरुवातीला सगळ्यांना ह्या अडचणीला सामना करावा लागतो. पण तुम्ही आज आलाय, मला याची खात्री आहे की मी कुठेही कमर्शियल टर्ममध्ये केलं नाही. तुमच्यासमोर चांगले पर्याय सक्षमवाले ठेवतील, ते पर्याय निवडा. तुम्हाला भविष्यामध्ये काय करायचं हे ठरवण्यासाठी एक चांगली संधी या निमित्तानं आपण देतोय. त्याचा निश्चितपणे फायदा घ्यावा अशी एक माफक अपेक्षा मी या निमित्तानं व्यक्त करणार आहे. फारसं बोलणार नाही, पण काही गोष्टी सांगणं खूप आवश्यक आहे. मी आज वलखडला कार्यक्रमानिमित्त गेलो होतो. 2 मुलींचा सत्कार केला. एक 12वीमध्ये तिला खूप चांगले मार्क्स पडले होते आणि एक पोलीस भरती झाली होती. त्या मुलींनी सुद्धा अपेक्षा व्यक्त केली की प्रत्येक गावामध्ये एक वाचनालय असावं. ती म्हणली आम्हाला विट्याला अभ्यास करायला त्याला कायम परवडत नाही, तुम्ही इथं व्यवस्था करून द्यावा. मी अनिकेतना आणि प्रतिभाला तुम्हाला दोघांना एक विनंती करणार आहे. तुम्ही आज हा कार्यक्रम घेतला, तुम्ही ह्या सगळ्या मुलांना एकत्र बोलवलं, सक्षमची टीम आली, काही मुलांना गायडन्स मिळेल, त्यांचा आपण फॉलोअप घेऊ, सगळं घेऊ. पण इथंपर्यंत थांबत नाही. अनेक अशी मुलं आहेत की त्यांना ॲडमिशनची अडचण असते, काय करायचं कळत. बरेच जण मला भेटायला येतात की इथं ॲडमिशन घेऊन द्या, तिथं ॲडमिशन घेऊन द्या, याला पत्र पाठवा, त्याला पत्र पाठवा. मला असं वाटतं की राजकारणामध्ये काम करत असताना आमच्या सगळ्या विंग्स असतात. आमची सोशल मीडिया टीम असते, आमची वैद्यकीय मदतीची टीम असते, पंचायत समिती काम करते, जिल्हा परिषद काम करते, नगर परिषद काम करते. पण विद्यार्थ्यांना काम करण्यासाठी कुठेही संधी नसते. तुम्हाला दोघांना माझी विनंती आहे की एक कायमस्वरूपी विद्यार्थीचा फोरम तुम्ही तयार करा, स्टुडंट फोरम तुम्ही तयार करा. त्या फोरमच्या माध्यमातून ह्या मतदारसंघातल्या ज्या ज्या मुलांना अडचण असेल ना, त्या सगळ्या मुलांच्या अडचणी आपण दूर करण्याचा प्रयत्न करूया. तुम्ही आजपासून त्याचं काम सुरू करावं. एवढंच चांगलं गोष्ट ह्या आजच्या कार्यक्रमानिमित्त घडेल ते तुम्ही फोरम सुरू करावं अशी मी तुम्हाला विनंती करतो. जास्तीत जास्त मुलांना एकत्र करा आणि सगळ्या मुलांना मदत करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करा. कारण मला असं वाटतं की ग्रामीण भागामधल्या मुलांच्यामध्ये प्रचंड पोटेन्शियल आहे, टॅलेंट आहे, आवश्यकता आहे. जर त्यांना आपण खरंच स्किल लोक बनवलं तर निश्चितपणे आमची लोक तुम्हाला खूप मोठ्या चांगल्या कामावरती दिसतील. कदाचित आणि 5 वर्षानंतर सक्षमच्या टीममध्ये आमचा एखादा मुलगा असेल तरी काय चुकीचं होणार नाही. तुम्हाला आणखीन त्याचं काम करण्याला संधी मिळेल. किती मुलं येतात मला माहीत नाही. तुम्ही, तुमचं कौतुक आहे की तुम्ही सगळं सोडून आज तुम्ही पुण्यापासून म्हणून इथं छोट्या गावामध्ये आलाय
आणि तुम्हाला कुठंतरी वाटतं की ह्या मुलांच्या पुढं काही चांगले ऑप्शन्स आपण ठेवावेत, त्या सर्वांचं मी मनापासून तुमचं स्वागत करतो. आज प्रायोगिक तत्वावरती हा कार्यक्रम होईल, कारण काका कदाचित असं असतं आपल्याकडे पद्धत आहे की एखादा कार्यक्रम होऊन गेला की मग परत चौकशी करायची की चांगला होता. मग आता कदाचित तुम्ही आज बोलून गेल्यानंतर ही मुलं जाऊन सांगतील की नाही चांगलं होतं, त्यांनी मला हे सांगितलं, त्यांनी मला उद्या परत माझ्याकडे येतील. जर गरज वाटली, एवढ्या मोठ्या संख्येनं नाही पण तुम्हाला जर शक्य असेल आणि जर लोकांची रिक्वायरमेंट आली तर तुम्ही एकदा परत किंवा दरवर्षी, कारण दरवर्षी नवी बॅच समोर येते, दरवर्षी तुम्ही जर आमच्याकडे हा कार्यक्रम दिला तर आमच्या मतदारसंघातल्या मुलांना निश्चितपणे त्याचा फायदा होईल. जाता जाता मला पंतकाका असं म्हणाले की सगळ्यांचं करिअर गायडन्स होईल. आता तहसीलदार साहेब आल्यामुळे कॉम्पिटेटिव्ह एक्झामचं त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला. मला काय कोण सांगायला नव्हतं. आमचा एक मामा IAS झाला आहे. आमच्या वडिलांना आमच्या ह्यांना असं वाटायचं, काकांना वाटायचं की सुहासनं पण असं काहीतरी IAS IPS व्हावं असे वाटायचं पण त्यांना. पण आम्ही काय तो मार्ग पत्करला नाही. आता हळूच त्यांनी मला असं सांगितलं, मी त्यांची ओळख करून देतो. ते MPSC UPSCचं खूप मोठं सेंटर म्हणून नाही, म्हणजे कमर्शियल टर्मवर नाही, मोफत. आणि ह्या शहराचं महत्त्व असं आहे की एकच नाव तुम्हाला सांगतो, डॉक्टर सुदाम खाडे. ते MBBS आणि IAS, MD आणि IAS एकाच वर्षी इथं अभ्यास करून पास झाले होते. आणि ते आता मध्य प्रदेशचे मुख्य सचिव आहेत. आणि पंतप्रधानांच्या कोर टीममध्ये जे IAS ऑफिसर आहेत त्याच्यामध्ये ते मोडतात. इतकं चांगलं अधिकारी घडवण्याचं कामसुद्धा ह्या छोट्याशा गावानं केलं आहे. अशा अधिकारी इथून पुढे घडावे अशी अपेक्षा व्यक्त करतो. काकांनी मला सांगितलं की सगळ्यांचं करिअर गायडन्स होईल. राजकारणामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर काय करिअर गायडन्स आहे म्हणलं, आपण ते दोघं कोपऱ्यात बसू द्या खोलीत. आणि जर कोणाला यायचं असेल पण त्याला खूप कष्ट आहे, त्याला तुमचं व्यक्तिगत आयुष्य काय राहत नसतं. म्हणजे तुमचा मुलगा जेवला आहे, अभ्यास केला आहे. माझ्या वडिलांना मी कितवीला आहे माहीत नव्हतं. ते मला विचारायचे, त्यांना कोणी विचारलं कितवीला आहे, तू कितवीला आहेस रे, असे मला माझे वडील विचारायचे. आणि 350 फोन येतात दिवसात ॲव्हरेज. ते सगळे घ्यावे लागतात, सगळ्यांचं ऐकून घ्यावं लागतं. गटर दुरुस्त करण्यापासून तो नॅशनल हायवेपर्यंत, MSEBच्या कनेक्शनपासून ते नळाच्या कनेक्शनपर्यंत डास जास्त झालेत पासून ते नवरा बायकोची भांडणं मिटवण्याचं काम मलाच करावं लागतं. हे ज्याला, आणि ह्याला कसलाही मोबदला नाही. 50 माणसं तुम्हाला खूप चांगलं म्हणतात, 50 माणसं तुम्हाला शिव्या देतात. त्यामुळं ह्यात जर कुणाला करिअर करायचं असलं, आता काही लोक बघतायत, कोण नगरसेवक झाले, कोण ZPचं झाले, सुहासनाला रोशनला तर फार औषध आहे आमच्या पंचायत सदस्य व्हायचे. त्यामुळं त्यात जरी करिअर करायचं असेल तरी माझा मार्ग खुला आहे. प्रतिभा म्हणजे तर दादाचं आणि त्याच्या कुटुंबातल्या सदस्यांचं कौतुक आहे, त्याचं लग्न झालेलं नाही. सगळ्यात कमी वयामध्ये ती आपल्या पंचायत समिती सदस्य या निमित्तानं झाले. आणि तुम्ही जर आमची टीम बघितली तर सगळे शिकलेले आहेत. यावेळेला नगरपालिकेला, पंचायत समितीला, जिल्हा परिषदला सगळे शिकलेले मुलं आम्ही देण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला होता. मी, आमच्या शीतलवहिनी, प्रतिभा आणि कोण राहील, सई शिंदे म्हणून आमची जिल्हा परिषद सदस्य आहे. आम्ही 4 वकील आहे. आणि ते सांगायचं राहून गेलं की मी माझं लॉची डिग्री वयाच्या 42व्या वर्षी घेतली. ज्याची मला आवश्यकता होती, मी तेच का शिकायला पाहिजे होतं, पण मला सांगायला कोण नव्हतं. जेव्हा मला स्वतःला कळलं की मला लॉ करायला पाहिजे होतं, त्यावेळेला मी लॉ 42व्या वर्षी कंप्लीट केलं. आज ही मुलं तुम्हाला सांगायला आलेत, त्यांचा जास्तीत जास्त फायदा करून घ्यावा अशी अपेक्षा ठिकाणी व्यक्त करतो. सक्षमच्या टीमचं तुमच्या सर्वांचं मनापासून आभार म्हणून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मोबाईल घ्यायचाय पण पैसे कमी पडतेत, मग आता टेन्शन अजिबात घेऊ नका. आधार आणि पॅन कार्ड घेऊन डायरेक्ट आपल्या दीपक भैयांची यशोदीप मोबाईल शॉपी गाठा. कुठल्याही कंपनीचा फोन असू दे, यशोदीप मोबाईल शॉपी देते सर्वात स्वस्त मोबाईल आणि सर्वात मस्त सर्व्हिस. म्हणूनच आपल्याकडे असते अशी फुल गर्दी.
पत्ता समर्थ फोटो स्टुडिओ समोर, कराड रोड, विटा. जिओ मराठी, ते धडक ते धडक.